मित्रांनो, राशी भविष्यानुसार कन्या राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा तिसरा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य नक्की जाणून घ्या. मित्रांनो, नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ आनंदी राहील. या आठवड्यात तुमची खास व्यक्तींबद्दलची आवड वाढणार आहे. तुम्ही सिंगल असाल तर नवीन लोकांशी तुमची भेट होईल. खऱ्या जोडीदाराचा शोध पूर्ण होईल. तुमच्या जोडीदारासोबतचे भावनिक बंध मजबूत होतील. नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारांचे सहकार्य मिळेल. तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करा. नातेसंबंधातील समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि एकत्रितपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये नेटवर्किंग वाढेल. नवीन लोकांशी भेट होईल. तुमच्या बहुकार्य कौशल्याचं कौतुक केलं जाईल. ऑफिस मीटिंगमध्ये आपले विचार खुलेपणाने व्यक्त करा. हुशारी आणि नाविन्यपूर्ण कल्पनासह आव्हानात्मक कार्य हाताळा. आपल्या कामात निष्काळजीपणाने राहू नका. तुमच्या वरिष्ठांच्या म्हणण्याकडे विशेष लक्ष द्या. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी वाढेल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीशी संबंधित अनेक मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकतात, पण अनपेक्षित खर्च वाढतील. त्यामुळे तुमच्या खर्च करण्याच्या सवयीवर लक्ष ठेवा. नवीन बजेट तयार करा. पैसे वाचवण्याच्या नवीन पर्यायांचा विचार करा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही निरोगी आणि उत्साही राहाल. नवीन शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहा. दररोज योग आणि ध्यान करा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याकडेही तुम्ही लक्ष ठेवा. मित्रांनो, एकंदर तुमचे आरोग्य या पद्धतीमुळे सुधारेल. या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्री विरोधकांपासून सावध राहावे लागेल. या आठवड्यात कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नका. अशा वेळी एखाद्या शुभचिंतकाच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा किंवा निर्णय घेणे पुढे ढकलावे. आठवड्याच्या उत्तरार्धात प्राप्ती कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आपली आर्थिक घडी विस्कटू शकते. या आठवड्यात आपली प्रकृती काहीशी नाजूक होऊ शकते. ऋतूजन्य किंवा जुने विकार उफाळून आल्याने आपण त्रस्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. व्यापाऱ्यांना एखादे नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. आपल्या अडचणीच्या वेळी आपली प्रेमिका मदतीस धावून येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल.